मी देवाशिष आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. चला एका नवीन कथेला सुरुवात करू. मनीष एकांतात रमणारा, निसर्गाच्या दुनियेत पाना फुलांमध्ये आनंद शोधणारा. अगदी लहानपणापासून तो असाच आहे. कधी स्वतःहून कुणाशी बोलत नव्हता. कुणी बोललं तर दुसऱ्याला कधी दुखावत नव्हता. त्याचा आवाज देखील गोड, मधुर, पाहायला कोणीही खूपच सुंदर आहे असा असणारा तो. लहान असताना सारेच त्याच्या आईस म्हणायचे, "अगं तारे, चुकून हा मुलगा झाला असेल ग, बघ जरा मुलगीच झाली असेल, विचार जरा डॉक्टरांना." इतकी सुंदर मुलगी असायला हवी होती. मग तारालाही वाटायचं, ही मुलगीच असती तर किती छान झालं असतं. तिलाही मुलीचीच आवड होती. मग ती मनीषला मुलींचीच कपडे घालून, छान पावडर गंध लावून, छोटीशी वेणी घालून तयार करायची. मनीष त्या वेशात खूप सुंदर दिसायचा. कुणीही त्याला उचलून घ्यायचं, खूप लाड करायचे. मनीष मात्र अगदी लहान असताना मग गोंधळून जायचा. त्याला काय करावे, काय बोलावे काहीच सुचत नव्हतं. तो शांत बसून फक्त बघत बसायचा. होता होता मनीष मोठा झाला. आता तो मुलांना टाळू लागला होता. त्यांच्यापासून दूर राहायचा. त्याला स्वतःतच रमायला आवडायचं. तो आपल्या विश्वात जास्त आनंदी होता. कुणी काही बोललं की गोंधळून जायचा. आता काय करावे, काय बोलावे, काय उत्तर द्यावं त्याला काहीच सुचत नव्हतं. आता मनीष 16-17 वर्षांचा झाला, पण सदा त्याच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू होती. त्याला मुलींच्या कपड्याबद्दल आकर्षण वाटत होतं. आपणही तसे कपडे घालून मिरवावे, केसांची छान वेगवेगळी हेअरस्टाईल करावी आणि मस्तपैकी मानेला झटका देऊन केस मागे सारावे. चेहऱ्यावर पावडर क्रीम लावून, कपाळावर बिंदी लावून, ओठांना छान रंगीत गुलाबी लिपस्टिक लावावी, मस्त नटावे अशी इच्छा त्याला नेहमीच वाटत होती. पण कधी तसे करून बघितले आणि आईला जर ते कळले तर मात्र ती मनीषवर खूप ओरडायची. त्यासाठी त्याने आईचा खूपदा मारही खाला होता. पण त्याला काहीच कळत नव्हते. त्याला ही अशी इच्छा का होते. एक दोनदा त्याने आईजवळ सांगण्याचा प्रयत्नही केला, पण आईकडून त्याला मार आणि ओरडण्याशिवाय काहीच मिळाले नव्हते. आता त्याच्या बोलण्या चालण्यातही कुणाच्याही लक्षात यावा असा फरक दिसायला लागला होता. शाळेतली मुलं त्याची टिंगल करायचे. त्याला मनीषा मनीषा म्हणून चिडवायचे. त्यामुळे तो खूप दुःखी व्हायचा. मग एकांतात कुठेतरी लपून बसायचा. स्वतःच रडत होता. का मी असा, स्वतःलाच प्रश्न विचारायचा आणि स्वतःचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्या मनाचा कोंडमारा व्हायचा. मात्र त्याला कुणी मनीषा म्हटलं की खूप छान वाटायचं. आता त्याने शाळेत जाणे पण बंद केले होते. घरून शाळेत जाण्यासाठी निघायचा, मात्र कुठेतरी दूर एखाद्या एकांतात जाऊन तो वेळ काढायचा आणि शाळेच्या सुट्टीच्या वेळी तो बरोबर घरी यायचा. मनातला कोंडमारा कुणाजवळ मोकळा करावा त्याला काही कळत नव्हते. आईला काही सांगायचं म्हटलं तर तीही खूप रागवायची. मग त्याला वाटायचे, आपणच लहानपणी किती छान होतो, सगळे लाड करायचे आणि आता सगळे मला दूर सारतात. हे का असं होत आहे? देवाने मलाच का असं बनवलं? आता यात माझी काय चूक? तो खूप रडायचा. मग त्याला देवाचा रागही यायचा. कुणीच त्याला समजून घ्यायला तयार नव्हते. आतल्या आत त्याचे मन त्याला पोखरून काढत होते. काय करावे काहीच कळत नव्हते. नेहमीच तो दुःखी राहायला लागला. शेवटी त्याने एक निर्णय घेतला. आज सकाळी शाळेत निघताना त्याने आपले घर
अगदी डोळे भरून पाहिले. देवाला नमस्कार केला. आईला बघून त्याच्या डोळ्यात आसवे आली. तो अचानक आईला बिलगला. त्याला आईला सोडूच नये असे वाटत होते. आईनेच त्याला रागावून बाजूला केले. म्हणाली, अरे काय हे मनीष, आता तू लहान आहेस का? जा, तुझ्या शाळेची वेळ झाली बघ. निघ, शाळेला वेळ नको व्हायला. उशीर झाला तर टीचर ओरडतील, पनिश करतील तुला. जड अंतकरणाने तो आईपासून दूर झाला. त्याने आपली स्कूल बॅग उचलली आणि निघाला. आज मुद्दाम तो वर्गात गेला. सगळी मुलं त्याची टिंगल करत होते. कुणीच त्याला इतके दिवस का आला नाही, कुठे होतास, काय झाले, हे काहीच विचारत नव्हते. सगळ्यांना फक्त त्याची टिंगल मात्र करायचे सुचत होते. त्याला सगळ्यांचाच खूप राग आला. मग मात्र तो स्कूलमध्ये न थांबता सरळ झपाटल्यासारखा रस्त्याने एकटाच आपल्या तंद्रीत निघाला. सायंकाळ होऊनही मनीष आज घरी परत आला नाही, म्हणून ताराला काळजी लागली. काय करावे हे तिला सुचत नव्हते. तेवढ्यात कुणीतरी तिला सांगितले की गावाच्या बाहेर कुणीतरी एका मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केली. तिच्या हृदयाचा थरकाप उडाला. ती तशीच खाली बसून रडायला लागली. एखाद्याच्या मनावर परिणाम झाल्यानंतर तो काय पाऊल उचलतो हे या कथेतून मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि अशाच अनेक हृदयस्पर्शी कथांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.